समर्थ दादांनो, तो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट. हा जो आसन मी मागच्या शनिवारी टाकला होता. 1 वीक होऊन गेला. म्हणजे मी आसन दर वीकला चेंज करत असते हे तुम्हाला सांगितलेच आहे. तर त्यासाठी नाही का आता परत आपण आसन टाकूया. पण एकच एक आसन कसं आहे, खूप म्हणजे बोरिंग होतं म्हटलं तर खरं सांगायचं तर. तर आता आपण 2 आसन एकत्र टाकूया. ते कसं ते मी तुम्हाला सांगतेच, कारण की मला हे देवघर पण थोडं स्वच्छ करायचं आहे. तर चला मग थोडा वेळ न घालवता आपण देवघरांची अशी साफसफाई करून घेऊ. आणि हे गोमित्र, अत्तर जे स्वामीला तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघतच असाल. मी न विसरता माझ्या स्वामीला हे अत्तरा लावते आणि तुम्ही पण अत्तर लावायचं, कारण स्वामीला अत्तर खूप आवडत होतं. पूर्वी स्वामीला अत्तर लावल्याशिवाय अंघोळ अत्तर लावून ते ध्यानाला बसायचे असं म्हटलं जाते. तर त्यांना अत्तर खूप आवडतात, म्हणून स्वामीला अत्तर न विसरता त्यांना अंघोळ घालायची, अष्टगंध लावायची, नवीन कपडे लावायचे आणि अत्तर मात्र नक्की लावायचं. ठीक आहे, हे गोमित्र पूजा करायच्या आधी शिंपडून घ्यायचं. तर चला मग आता हे सगळ्या जो पसारा आहे आपला, जो आपला देवपूजेचा काही असतो थोडाफार, ते उचलून घ्यायचा. त्यानंतर आपण स्वच्छ करून, आता काही कमी जास्त होतच, म्हणजे एका हाताने मोबाईल पकडून आहे, दुसऱ्या हाताने शूट करताय, तर थोडं या गोष्टी जातातच. पण ठीक आहे, काही हरकत नाही, कारण थोडी ॲडजस्टमेंट तर करावं लागते. तर चला, जेव्हा मी अंगारक चतुर्थीला काय बोलतात त्यांना, आपला गणपतीला अभिषेक घातला होता, तर त्याच्यावर एक छान व्ह्यू आले. पण परंतु मी जे माझ्या देवघराचा व्हिडिओ टाकला त्याच्यावर खूप, म्हणजे मला जसा अपेक्षा होती त्याहून चांगले व्ह्यू आले आहे. तर चला मग याला व्हिडिओला तुम्ही असंच प्रतिसाद द्या. चला मग आपण चेंज करताना हे थोडे जाळे पण लागले, ते म्हणजे वर हे स्वामीचं घर आहे, स्वामीच्या घरात आपण राहतो बरोबर. तर हे जाळे जे आहे काढायचे आहे आणि हे आसन चेंज करूया. त्यानंतर मी तुम्हाला भेटू, ठीक आहे. त्यानंतर मी देवघरातले पूर्ण, म्हणजेच आपलं वरती जे काळे जाळे लागलेले असतात, आपण रोज दिवा लावतो, दिवा लावताना ज्या काही गोष्टी आपल्याला येतात, म्हणजे जाळे वगैरे, त्यानंतर जी धूळ साचलेली असते ती स्वच्छ करणे. तर आज मी नाही का नवीन देवघरात, म्हणजे स्वामीच्या आपल्या घरात आसन चेंज करणार आहे. कारण की रोज रोज एकच आसन टाकून दुसरं काहीतरी टाकावं असा विचार केला. म्हणजेच आसन ते बघितलं, पण 2 आसन मी असे एकत्र टाकते, पण आज वेगळ्या पद्धतीने टाकले, ते तुम्हाला दाखवेलच. खरी देवपूजा म्हणजे काय असते, देवपूजा कशासाठी केल्या जातो, देवघर कशासाठी स्वच्छ केलं जातं, हे आता माझं देवघर म्हणून मी नाव नाही ठेवणार त्याला. आता हे माझं स्वामी घर झालं आणि याला मी स्वामी घरच म्हणत राहील नेहमी. तर हे स्वामीचं घर स्वच्छ ठेवताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी न करता आपल्याला समजलं पाहिजे की यामध्ये काय कमी आहे, काही दुसरा बदल करू शकतो का. तर देवपूजा करताना देवपूजा कशासाठी करतो खरं सांगा. तर मन शांतता, भक्ती आणि सकारात्मक विचार. देवपूजेचे उद्देश, म्हणजे मूळ उद्देश काय असते, मन शांती आणि आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्या या 2 गोष्टी असतात. त्यानंतर बघा, हे जे 2 आसन आहे हळदी कुंकवासारखे, त्यांचा कलर दिसतो लाल आणि पिवळा कलर, म्हणजेच छान असं, म्हणजे 2 असे वेगवेगळे आसन मी एकत्र करून ठेवले. कसे वाटते तुम्हाला मी सांगेलच. या आसनाचं खरं म्हणजे मी दर वीकली हे चेंजेस करत असतात, कारण स्वामी प्रसन्न वाटले पाहिजे, स्वामीचं घर छान दिसलं पाहिजे, स्वामीला पण घरात असं वाटलं पाहिजे की इथे टिकावं, इथे राहावं, आणि स्वामीला आपल्याला खुश ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, कारण ते आपल्यासाठी खूप काही करतात. तर कसं वाटलं हे आसन. बरं, पूजा करताना हात मन दोन्ही एकाच ठिकाणी असले पाहिजे. फूल चंदन लावताना मन मग्न करावा. आणि ब्रश हा वापरलेला नसो. एक छान ब्रश घ्यायचा आणि त्यामध्ये सर्व देवघासाचे स्वच्छ करून घ्यायचे.
आणि त्यामुळे काय होतं, आपण देवपूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कशी मिळते? देवपूजा करताना देवघरातली पवित्रता, म्हणजे पवित्रता स्वच्छ ठेवणे, हीच प्रथम पवित्रता. स्वतःला स्वच्छ ठेवणे, कुठलेही दोष कोणाला न देता, कुठलेही अहंकार न ठेवता. अहंकार स्वतःला, जर तुमचा स्वतःचा अहंकार तुम्हाला घालवायचा असेल तर आधी काय करायचं? नारळ का म्हणून फोडलं जातं? अहंकार असतो, त्यासाठी नारळ हे अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकार गेला पाहिजे आपल्या मनातला, त्यासाठी नारळ हे फोडलं जातं. हे बघा, स्वामीची पालखी असते तर त्याप्रकारे मी स्वामीचं आसन छान असं सुंदर तयार केलं. त्यानंतर स्वच्छता आणि प्रसन्नता, म्हणजे हे दोन्ही गोष्टी एकत्र असायला पाहिजे. दिव्याला स्वच्छ स्नान करून फुले वाहतात, मन प्रसन्नता असावे. मूर्तीकडे पाहून मनातील दुःख दूर करावे. म्हणजे खूप असे लोक असतात की मूर्तीकडे पाहून डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी जेव्हा येतं तेव्हा आपले भाव हे स्वामीपर्यंत पोचलेले असतात. बरं, एक सांगते तुम्हाला, नामस्मरण पूजा करताना आवडत्या देवतेचे मंत्र किंवा नाव घ्यावे. यामुळे नकारात्मक विचार दूर होता. कोणी खूप देव मानतात आणि खूप ह्याची पूजा करतात, त्या देवाची पूजा करतात, शंकरजीची करतात, लक्ष्मी माते. पण आपण एकच देव पकडायचा, कोणताही. जसं मी स्वामी समर्थ महाराज हे माझे सर्व काही आहे. माझे म्हणजेच हे ब्रह्मांड नाईक, माझे कर्ता आणि करविता तेच आहे. तर त्याच देवाचं ध्यान स्मरण आणि त्याच देवाचं नामस्मरण करायचं. एकच मंत्र, श्री स्वामी समर्थ. बरं, काही महत्त्वाचं आहे तुम्हाला जे सांगते. पूजा करताना मनात वाईट विचार आल्यास घाबरू नका, कारण ते डिलीट होत आहे. पूजा करताना जर आपल्या मनात विचार येत असेल तर घाबरायचे नाही. लक्ष परत देवाकडे नसेल जात तर मंत्राकडे नसेल जात तर तुम्ही दिवा लावून त्याच्याकडे मन एकत्रित करून एक लक्ष केंद्रित करून बघावे. त्यानंतर तुमच्या श्रद्धेचे प्रतिबिंब नसून केवळ मानसिक प्रक्रिया ही असते. ठीक आहे, पूजा करताना मनात अहंकार नसावाच, कारण तो नसलाच पाहिजे. स्वतःला समर्पण करावं हा भाव असला पाहिजे. स्वतःला पूर्णपणे समर्पित करायचं. पूजेच्या वेळी दिवा, जागरूकता आणि फुले वाहणे ही केवळ विधी नसून ती प्रासादिक अनुभूती आहे. पूजा करताना फक्त हात जोडून उभं राहणं हे नसते. स्वामींना फुलं देणे, देवघरात फुलं टाकणे, हा सुद्धा आपल्यातला एक छान म्हणजे गुणधर्म आहे. देवपूजा ही मनाची शुद्धी आणि आत्मिक शांतीसाठी केलेली एक सात्विक प्रक्रिया आहे. तर पूजा करताना फूल पडणे हे शुभ मानल्या जाते. मनात वाईट विचार येत असेल तरी पूजा सोडून देऊ नये. मला वेगळं, मी शरीराने जरी देवघराजवळ असली तरी मनाने कुठेतरी भटकत असते, म्हणून देवपूजा सोडून द्यायची नाही. आज होईल, उद्या होईल, नंतर जसं तुम्हाला तुम्ही देवाला समर्पित करा तसे तुमचे वाईट विचार तुमच्या डोक्यातून चालले जाईल. पूजा करताना वेगवेगळे संकेत तुम्हाला दिसतात. पूजा करताना ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. उपासना करणे अथवा भक्ती करणे, कधी झोप न येणे, डोळे जांभया येणे, दिवा विझणे, यासारख्या गोष्टी अशुभ मानल्या जाते, पण ह्या गोष्टी अशुभ नसतात. सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छता पुसून घेतो. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजेत असलेल्या देवांच्या मूर्तीत पवित्र लहरी असाव्यात. मूर्तीवर चढलेली एक माळ, म्हणजे माळ घालायची, त्यांना वस्त्र घालायचे, या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. आणि परत सर्वप्रथम आपण देवांना माफी मागायची की देवा, माझ्या हातून कोणाचं मन दुखलं असेल किंवा कोणाची माझ्या हातून चुकी झाली असेल तर या गोष्टीला मला माफ कर आणि माझ्या हातून यापुढे असं काही झालं नाही पाहिजे याची काळजी मात्र घे. देवांना अत्तर खूप आवडतं, खास करून आपल्या स्वामीला अत्तर, चंदन या गोष्टी खूप आवडतात आणि त्या फूल ह्या सगळ्या गोष्टी आपण समर्पित करावंच लागेल आपल्याला, कारण की आपण श्रद्धेने त्यांना आपलं मानतो. देवपूजा करताना उजव्या हाताला शंख, घंटा या गोष्टी असल्या पाहिजे. उजव्या हातानं कलश स्थापन केला पाहिजे आणि समईमध्ये उजव्या हातानं तुपाचा दिवा लावला पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतातच. शोधल्याने सर्व काही भेटतं. देव भेटला म्हणून आपण सोडून देऊ नये.
भेटलेला देव हा आपल्याला कळला पाहिजे, तो आपल्याजवळ टिकून राहायला पाहिजे. जर एकदा आपण काही श्रद्धा करायला लागलो तर देवच असा असतो की तो सगळी सेवा आपल्याकडून करून घेतो. आपल्यामधला आळस हा खूप दूर करतो. कुठलीही आळस माझ्यासारखी तर आळशीबाई कुणीच नाही, पण स्वामीने हे सगळं घडवून आणलं आहे माझ्याकडे. तर तुम्हाला पण या गोष्टीचा अनुभव येईल. तुम्ही एकदा स्वामी सेवा तर करून बघा. स्वामीची मूर्ती घरात आणून तर बघा. फोटोला तुम्ही चंदन लावून तर बघा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नकळत अशा होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ही माळ स्वच्छ जागी ठेवायची. त्यानंतर अशा प्रकारे आरती करून घ्यायची. तर हे झालं 2 आसन मिळून एक मी आसन ठेवलंय. त्यानंतर तुम्हाला बघितलंय मी हे स्वच्छ करून धुवून पुसून तिलक करून घेतलाय. त्यानंतर हा फायनली मोरपीस मी इथे ठेवलाय. तुम्ही बघू शकता. तर असा आहे लूक हा माझ्या देवघराचा, म्हणजे स्वामीच्या घराचा. हे घर आता आपलं स्वामीचं घर झालंय. तर चला हे धूप बंद करून देऊया. हे घर आता आपल्या स्वामीचं घर झालंय आणि या घरातच स्वामी बसलेले आहे सेंटरवर, म्हणजे मध्यभागी. रोज पूजा करायची म्हणजे स्वामीचा फोटो धुवायची, मूर्ती, आणि न विसरता आवडतं स्वामीला अत्तर लावायचा. त्यानंतर जपमाळ करायचा, एक आरती म्हणायची. तुम्हाला जी आरती नसेल तर नित्यसेवेमधली जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करून तिने वरी यारे अगाधमय मातव चरणाचा वर्णा यामती दे यारे, ही आरती म्हणायची. आणि त्यानंतर कलशामध्ये तर मी तुम्हाला माहीतच आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि पाणी भरून स्वच्छ तो कलश पण धुवून घेतला आणि त्याच्यात स्वच्छ पाणी भरून घेतलं. त्यानंतर श्रीयंत्र, त्यांना पण श्रीयंत्र हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यावर कमळगट्ट्याची माळ तर असतेच. तर देव भेटला, पण भेटलेला देव हा कळावा म्हणून त्यासाठी आपण मनोभावे स्वामीची कुठल्याही एका देवाची पूजा करायची. जर तुम्ही शिवलिंग ठेवलं असेल घरात तर विराजमान करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर पंचमहादेवाची पण पूजा करायची. पंचमहादेव, त्याच्यासोबत लक्ष्मी, गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, गोमाता, शंख, घंटी, कासव, या सगळ्या गोष्टी देवघरामध्ये असल्याच पाहिजे. त्यामुळे आपल्या स्वामीचा असा हसरा चेहरा दिसतो. बघू शकता तुम्ही, असा चेहरा दिसतो आणि खरंच मला इतकं मन प्रसन्न वाटतं. म्हणजे असं छान स्वच्छ ठेवल्यावर. कसं वाटलं तुम्हाला हे माझं 2 आसन मी एकत्र करून असं नीटनेटकं बसवलं, त्यानंतर स्वच्छ देव पुसून स्वच्छ देवाची मांडणी केली. तर आय होप तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल ताई दादांनो, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या आणि पुढे पाठवा. आणि प्रत्येक जागी आपले स्वामी हे विराजमान झाले पाहिजे, म्हणजे आपले स्वामी हे बसले पाहिजे. याकरिता तुम्ही जरा स्वामीचा फोटो, मूर्ती देवघरात घ्या. त्यांची एकदा तर सेवा करून बघा. तुम्हाला काय अनुभव येतो हे तुम्हालाच कळणार नाही. इतके छान अनुभव येतो. संकटातून संकटाला मात देणारा हा आपला एकमेव आहे, तो म्हणजे आपला ब्रह्मांड नायक. बस. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया नंतर एका छोट्याशा ब्लॉगमध्ये.
पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता तोपर्यंत आपण टाटा बाय बाय. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर स्वच्छ? तुम्हाला हे बघायला फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिट लागेल. पण मला हे एडिटिंग करायला एका क्रिएटरला आणि त्यानंतर शूट करायला मला चक्कच देवघर साफ करून हे सगळं करायला 2 ते 2.5 तास गेले. म्हणजे विचार करा, या 2 तास 2.5 तासामध्ये तुम्हाला 15 मिनिटाचा ब्लॉग मिळायला भेटते. म्हणजे यामागे यूट्यूब क्रिएटरची किती मेहनत असते हे तुम्हाला यावर समजून येईलच. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भेटूया एका छानशा अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. प्लीज सबस्क्राईब करा.